एक मोठी बातमी समोर येते। ही बातमी बीड मधून समोर आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या कराडच्या गुंडांची दहशत आता वाढल्याचं चित्र बीड मधून समोर आलंय। एका महिलेला 4-5 जणांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। तर कराडच्या गुंडांकडून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे। यावेळी 2 चिमुकल्यांनाही फेकल्याचा आरोप करण्यात आलाय। जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली। या प्रकरणामध्ये आरोपी निखिल अबूज आणि त्याच्या 4 ते 5 साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपी वाल्मिक कराडचा समर्थक आहे। वाल्मिक कराड सोबतचे अनेक फोटो देखील आता समोर आलेत। ते मी म्हणलं पत्ते खेळतात तुम्ही, ते म्हणले आम्ही पत्ते खेळतो, तुझ्या काय उरावर बसतोत का, काय करतो, दगड मारले त्याने, दगड मारल्या म्हणले मी म्हणलं दगड का मारता र, म्हणले आम्ही मारले नाही म्हणले, तो डोळ्याने बघितलेस का दगड मारले, अरे म्हणलं धडाधडा वाजायला लागले तर दगड नका मारू र, म्हणलं चांबर म्हणजे काय करायचे ते करून घे, म्हणला दगड काय होत नाही, म्हणला मला खेटायची सवय, म्हणला तुया पायात घालीन कवा मारले तर दगड, म्हणला नीट तोंड सांभाळून बोल म्हणला। आणि नंतर का नाही मग त्याने मला मारलं, बेल्टाने मारलं, एक जणाने टांबीने मारलं घरातून ओढून, दुसऱ्याने चपलाने मारलं, तिसऱ्याने हे असं गचुर धरलं की गळ्यातलं ओढून घेतलं त्यांनी। संदर्भात आपण बोलूयात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांच्याशी। अंजलीजी, अतिशय धक्कादायक प्रकार बीड मधून समोर आलाय। या महिलेचा आक्रोश अतिशय वेदनादायी आहे। अगदी, कारण काहीच दिवसापूर्वी, काही महिन्यांपूर्वी माझं आणि श्री नवनीत कावत यांचं सुद्धा बोलणं झालं होतं की बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हे ऑनलाईन गेमिंगचं रामायण चालू आहे। त्याच्यात अनेक शाळकरी मुलं म्हणा, कॉलेजची मुलं म्हणा, शेतकरी म्हणा, चांगल्या घरातली माणसं सुद्धा या ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जातात आणि त्यात ते सगळं त्यांचं घर दार सगळं फुंकून, काहींनी तर शेती पूर्णपणे विकून, पूर्ण म्हणजे घराची वाताहत लागते। आणि असं असताना त्याच्यावर काहीच नियंत्रण शासनाकडनं आलेलं दिसत नाहीये। तर त्याच्यात मी एसपींशी सुद्धा हेच बोलले होते की काहीतरी प्रयत्न आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे करायला लागतील। आता या महिलेच्या बाबत जर आपण बघितलं तर तिला फक्त वाटत होतं की हे सगळं बंद व्हावं म्हणून ती लढत होती। तर तिच्या घरासमोर लघुशंका करणं, अमुक करणं हे अतिशय धक्कादायक आहे। आणि हाच माणूस पुन्हा एकदा कराड समर्थक असल्याचं कळतंय। त्यानंतर एवढंच आपल्याला वाटतंय की बाबा हे सगळं खरोखर बंद झालं पाहिजे। पण मला एक एसपी आणि मला वाटतं ऍडिशनल एसपी ही चांगली माणसं सोडली तर बाकीचे जे सगळे बीडचे पोलीस आहेत ते आत्ताच्या घटकेला सगळे कराडला वाहून घेतलेली लोक आहेत। त्यामुळे मला मास जोपर्यंत पोलिसांचे बदल्या केल्या जात नाहीयेत ना तोपर्यंत कारवाई होताना दिसणार नाहीये। तर आता मी एसपींशी सुद्धा याबाबत बोलणार आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं ड्रीम 11 नावाची काही ऑनलाईन गेमिंग सर्व्हिस आहे ती मोठ्या प्रमाणावर बीडमध्ये चालते आणि हे सगळं बंद करून शासनाने काहीतरी कारवाई करावी असंच आत्ताच्या घटकेला दिसतंय। ताई, अतिशय धक्कादायक ही सगळी घटना आहे। खरं तर पोलिसांच्या बदल्या करायच्या हा प्रश्न तुम्ही इथे मांडतायत। त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक, म्हणजे तिथे कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाहीये, कायद्याचा धाक राहिलेला नाहीये। जो व्यक्ती आधीच जेलमध्ये आहे त्याच्या गुंडांकडून इतकी दहशत बीडमध्ये पाहायला मिळते। आपण जेलमध्ये पण तो काय करतोय ते देखील बघितलं। आत्ताच्या घटकेला सुद्धा जेलच्या आत त्याला आज तगायत त्याची सरबराई चालू आहे हे जेव्हा कळतं, बाहेर त्याचे समर्थक, आपण काही दिवसापूर्वी बघितलं धनंजय मुंडे स्वतः म्हणाले की त्यांना उणीव असते। तर आता अशा लोकांना काय म्हणायचं? आणि त्यांचे समर्थक आजही असा धुडगूस घालतायत, कोणावर ताळतंत्र उरलेलं नाहीये। आणि पोलीस यंत्रणा जी आहे ना ती अक्षरशः म्हणजे यांना पाया पडते। ह्याचं मला खरं इतका राग येतोय, दुःख होतंय। पण बीड मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला की खरंच तिथे मिलिटरी रूल लागला पाहिजे की काय, अशी परिस्थिती आहे तिथली। निश्चितच ताई, अतिशय ही धक्कादायक घटना आहे। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। यानंतर आपण बोलूयात